सत्यनारायण व्रत घरच्या घरी अगदी सहज करता येणारे अशी सत्यनारायण पूजा। सत्यनारायण पूजेला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे। प्रत्येकाला आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अतिशय प्रभावी व्रत असे ते म्हणजे सत्यनारायण। आपल्या घरामध्ये दर पौर्णिमेला हे झालंच पाहिजे आणि भगवान विष्णूंची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे ही। जी लोक दर महिन्याला पौर्णिमेला पूजा करतात सत्यनारायणाची, त्यांच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत। दर महिन्याच्या पौर्णिमेला आपण घरच्या घरी अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी सत्यनारायण पूजा। तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता जे सेवेकरी करतात त्यांना माहीतच आहे, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे। तर आता मी हातामध्ये ग्रंथ घेतला आहे, तर तो आहे सत्यनारायण पूजेचा। सत्यनारायण पूजा विधी आपल्याला कशी करायची असते, कशी मांडणी करायची, त्याच्यासोबतच साहित्य काय लागणार, परत अध्याय कोणते वाचायचे असतात, आरती कशी करायची, याची संपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे। अतिशय खूप महत्त्वाचा हा ग्रंथ आहे, खूप छान आहे। तर तुमच्याकडे असेलच तर तुम्हाला माहीतच असणार आहे, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे। तर तुमच्याकडे नसेल ही पोथी अशी ग्रंथ तर तुम्हाला असा आणायचा आहे। तर हा ग्रंथ आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये भेटून जाईल। तर आपल्याला अशी पूजा करून घ्यावी लागते आधी, नंतर आपल्याला या ग्रंथामधले 5 अध्याय वाचायचे असतात, त्याच्यासोबतच आपल्याला आरतीसुद्धा करायची असते। तर अशी संपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे। तर हा ग्रंथ दिंडोरी प्रणित मार्गामधला आहे। या ग्रंथामध्ये खूप छोटे छोटे अध्याय आहेत आणि शेवटला आरती आहे। तर आता तुम्हाला मी नंतर याची पूर्ण माहिती सांगते। आता आपण पूजा मांडणी बघूया आणि जी आपण उत्तर पूजा करतो ना, तर त्याचं सुद्धा मंत्र दिलेला आहे या ग्रंथामध्ये। तर आता सर्वात प्रथम आपण आता साहित्य बघूया, आपल्याला पूजेसाठी असं कोणतं साहित्य लागेल। तर बघा, इथं मी तांब्याचा कलश घेतलेला आहे, तिथं स्वस्तिकसुद्धा मी आधीच काढून घेतलेला आहे। तो तांब्याचा असा तुम्हाला कलश भरून घ्यायचा आहे पाण्याने, त्याच्यासोबतच हळदी कुंकू अक्षता वगैरे घेतले आहेत, विड्याची पानं आहेत, तुळशीपत्र आहे, त्याच्यासोबतच पाणीसुद्धा आहे अभिषेक करायला। आणि आपल्याला हे पण घ्यायचं आहे, प्रसादासाठी शिरासुद्धा घ्यायचा आहे, खडीसाखर मी घेतलेली आहे, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य घेतलेला आहे, त्याच्यासोबतच सुपारी घेतली आहेत, 4 सुपारी घेतली, 1 रुपया घेतला आहे, आणि गहू तांदूळ घेतले आहेत, आणि दिवासुद्धा घेतलेला आहे प्रज्वलित करण्यासाठी। आणि आपल्याला सत्यनारायणचा फोटो लागणार आहे, आणि असा एक पांढरा कपडा आपल्याला वस्त्र असं लागणार आहे, आणि चौरंग किंवा तुम्ही पाट घेऊ शकता। तर असं एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे। त्याच्यासोबतच बाळकृष्णाची मूर्तीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे, आणि तुम्हाला कापूर, अगरबत्ती, फुलहार असं घ्यायचं आहे। आता बघा, मी इथं स्वस्तिक काढलं आहे, रांगोळी काढली आहे छोटीशी, आणि त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षता अर्पण केले आहेत, आणि त्याच्यावरती मी चौरंग ठेवलं आहे, पांढरा कपडा वस्त्र टाकलेला आहे, आणि त्यावर आपल्याला मध्यभागी थोडे गहू टाकायचे आहेत, त्यावर पाण्याने भरून कलश ठेवायचा आहे, त्यात विड्याची 5 पाने ठेवायची आहेत, आणि त्या कलशामध्ये आपल्याला 1 रुपया सुपारी, हळदी कुंकू अक्षता, फूल असं टाकायचं आहे। आता आधी मी आहे ना इथं विड्याची पानं मांडून घेते। बघा, डबल जोडपान असं आपल्याला ठेवायचं आहे। तिथं आपल्याला आहे ना 3 सुपाऱ्या आपल्याला मांडून घ्यायच्या आहेत। पहिली सुपारी असेल ती गणपतीची, दुसरी असणार आहे कुलदेवतेची, आणि तिसरी असणार आहे वरुण देवतेची। तर याप्रमाणे आपल्याला आहे ना अशी पूजेची मांडणी करून घ्यायची। आता मी पूजेची मांडणी करून घेते आधी, मग तुम्हाला दाखवते। बघा, आता मी कलशावर पानंसुद्धा ठेवली आहेत विड्याची, आणि तामण ठेवलं आहे, तामणामध्ये तांदूळ घेतलेले आहेत। तर अशी मी पूजा मांडणी केली, आणि गणपती बाप्पाची सुद्धा पूजा करून घेतली आहे। तर गणपती बाप्पाला आपल्याला अष्टगंध, हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, खडीसाखर दाखवायची आहे, आणि गणपती बाप्पाला दीप आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे, अगरबत्ती धूप ओवाळायचा आहे। त्याच्यासोबतच बघा, आता जशी आपण पहिली गणपतीची पूजा केली, पहिल्या क्रमांकाची पहिली सुपारी, तशीच आपल्याला जी दुसरी आहे मध्यभागी, तर ती कुळदेवीची आहे, आणि 3 नंबर आहे ती आहे वरुण देवतेची। तर आपल्याला सेम अशीच पूजा करून घ्यायची आहे। आणि त्याच्यासोबतच बघा, बाळकृष्णाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे, नंतर सत्यनारायणची पूजा करून घ्यायची आहे, सत्यनारायणच्या फोटोची। तर तुम्हाला असं करायचं आहे। नंतर शेवटला तुम्हाला शिऱ्याचा प्रसाद असा दाखवायचा आहे, त्याच्यावर सुद्धा तुळशीपत्र ठेवायचं आहे, आणि आपण जे खडीसाखरेचा नैवेद्य ठेवतो गणपती बाप्पाला, कुळदेवीला, वरुण देवत्याला, बाळकृष्णाला, तर त्या नैवेद्याखाली सुद्धा तुम्हाला पाण्याने भरीव चोकून काढून घ्यायचं आहे, आणि तुम्हाला खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे, शिऱ्याचा ठेवायचा आहे, गुळ खोबऱ्याचा ठेवायचा आहे, असं तुम्हाला करायचं आहे। आणि आपल्याला तुळशीपत्राने 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे। आणि आपण ज्यावेळेस पहिली आता गणपतीची पूजा केली, नंतर कुळदेवतेची केली, नंतर वरुण देवतेची केली, आणि नंतर बाळकृष्णाची, मग सत्यनारायणाची आपण पूजा केली, तर प्रत्येक देवांची पूजा केल्याच्या नंतर त्यांना दीप आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे, असं तुम्हाला करायचं आहे। तर अशी आपली पूजा
पूजा झालेली आहे आणि बघा ज्यावेळेस तुम्हाला कोणते मंत्रसूत्र आले नाही तर तुम्ही काय करायचं, तर असं बोलायचं, गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करते, गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करते, तुम्हाला मी नैवेद्य अर्पण करते. तसंच तुम्हाला कुलदेवीला, वरुण देवताला सुद्धा सांगायचं आहे, कुलदेवी मी तुला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करते, फूल अर्पण करते. वरुण देवताला सुद्धा असंच बोलायचं तुम्ही, बाळकृष्णाला तुम्हाला असंच बोलायचं. म्हणजे असं तुम्ही जरी बोलले तरी चालेल. आणि आता ही पूजा तुम्हाला मी सांगितलं आधी की आपल्याला ही प्रदोष काळामध्येच करायची असते, म्हणजे आपल्याला संध्याकाळी करायची असते. प्रदोष काळात संध्याकाळी 4-4:30च्या नंतर ते 7च्या आत, म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळात ही करायची असते पूजा. आणि तुम्हाला सांगते आता दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे, तर कसं करणार तुम्ही, तर आपल्याला बघा एक मंत्र बोलायचा आहे, तो मी तुम्हाला सांगते. आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असणार आहे, तर असा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. त्याच्या आधी तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती उचलायची आहे पूजेमधून आणि देवघरामध्ये ठेवायची आहे. नंतर तुम्हाला एक असा मंत्र बोलायचा आहे, तो म्हणजे यांतु देवगणाः सर्व पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धर्थे पुनरागमनायच, असा मंत्र बोलायचा आहे. आणि तुम्हाला अक्षदा व्हायच्या आहेत, तर अशी पूजा तुमची पूर्ण होणार आहे. ज्यावेळेस बघा तुम्ही पूजा मांडणी कराल, म्हणजे तुम्ही जरी आधी आहे ना, म्हणजे अशी पूजा मांडणी केली नंतर तुम्ही पूजा केली तरी चालेल. आणि पूजा झाल्याच्यानंतर तुम्हाला मी आधी सांगितलं की तुम्हाला काय करायचं, तर या ग्रंथामधले 5 अध्याय वाचायचे आहेत. अगदी छोटेसे आहेत, काही मोठे नाही आहेत, तर असे तुम्हाला 5 अध्याय वाचायचे आहेत. नंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि आपल्या पूजेला सुद्धा तुम्हाला अगरबत्ती धूप दीप ओवाळायचा आहे, असं तुम्हाला करायचं आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं बघा, ज्यावेळेस आपण ही पूजा करतो तर आता हा प्रसाद असतो ना, शिऱ्याचा प्रसाद, तर हा आपण घरातल्यांनीच खायचा आहे, कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला द्यायचा नाही. लक्षात ठेवा, आपणच खायचं आहे फक्त घरातल्यांनी. आणि खडीसाखर आपण ठेवलेली आहे, तुम्ही खडीसाखर ठेवा किंवा जरी साखर ठेवली तरी चालेल. तर ही खडीसाखरसुद्धा आपणच खायची आहे. आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे, तर तो सुद्धा आपण खायचा आहे, म्हणजे गुळ आपण खाऊ शकतो घरातल्यांनी. आणि खोबरं आहे, तर एवढं तर आपण शक्य नाही होणार खाणार, तर तुम्हाला ते भाजीमध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकता, असं करायचं आहे. आणि आपल्याला ही जी फुलं आहेत, पानं आहेत विड्याची, तर ही अशी तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे, असं तुम्हाला करायचं आहे. तर एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगते बघा, या पूजेला आहे ना आंब्याचे डहाळेसुद्धा तुम्ही लावू शकता. आता जे चौरंग आहे ना, तर 4 कोपऱ्याला 4, आता मला नाही भेटले म्हणून मी नाही लावली. ही पूजा फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी केली आहे. तर त्यामुळे तुम्हाला बघा जास्त काही म्हणजे लॉंग व्हिडिओ केला नाही मी, अगदी शॉर्टकट तुम्हाला सांगितले थोडक्यातच. तर अशी माहिती तुम्हाला मी सगळी दिली आहे. आणि जरी तुम्हाला काही प्रश्न असेल, काही शंका असेल, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मला. आणि तुम्हाला आता सांगते, विसरली मी, हे कलशामधलं जे पाणी आपण ठेवलं आहे, तर ते सुद्धा तुम्हाला इतर झाडांना तुम्ही टाकायचं आहे, म्हणजे तुळशीला टाकायचं नाही. तुळशी मातेला आपल्याला हे पाणी टाकायचं नाही आहे, तर तुम्ही इतर झाडांना टाकू शकता. आणि ज्या सुपाऱ्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला अशाच ठेवायच्या आहेत, म्हणजे आपल्याला त्या सुपाऱ्या व्यवस्थित नाव टाकून अशा पॅकिंग करून ठेवायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून पुढच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजेला आपल्याला या कामी येतील. म्हणजे बरोबर तीच सुपारी आपण गणपतीची करू आणि कुलदेवतेची आपण कुलदेवीची पूजा करू, असं होतं. मग त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला सुपाऱ्या नवीन आणायची गरज नसते. तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला ही पूजा कशी करायची आहे. तर सर्वात आधी मी काय केलं तुम्ही बघितलं आहे की आधी आपल्या चौरंगाखाली रांगोळी काढून घ्यायची आहे, हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे, फूल अर्पण करायचं. आणि सर्वात महत्त्वाचं, तर सर्वात आधी आपल्याला पूजा मांडणी करायच्या आधी जर समजा पुरुषांनी ही पूजा मांडणी केली, पूजा केली, तर त्यांनी अष्टगंध लावायचे त्यांच्या कपाळी. आणि जर महिलांनी केली तर आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे, असं करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं अशी पूजा मांडणी करायची. नंतर पहिली गणपती बाप्पाची पूजा करायची, नंतर कुलदेवतेची, नंतर वरुण देवतेची. आणि त्यांना सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं, नैवेद्य दाखवायचं. त्याच्यानंतरच आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे, कलशाची पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर सत्यनारायण देवतांची पूजा करायची. असं अगदी सहज आपल्याला करता येणारी अशी सत्यनारायणची पूजा घरच्या घरी तर तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला सांगते, संकल्पयुक्तच ही आपल्याला पूजा करायची असते. बघा, जर तुमचे कोणतेही काही अडचणी असतील, समजा पैशाची खरंच काही अडचण असेल, तुम्हाला काय करायचं समजत नाही आहे, लक्ष्मीप्राप्तीचे तुमचे मार्ग मोकळे होत नाही आहे, तर तुम्ही अशा वेळेस दर पौर्णिमेला सत्यनारायण आपल्या घरामध्ये करायलाच पाहिजे. अशी ही सुंदर पूजा ज्या घरामध्ये घडते तर त्या घरामध्ये बघा कशाचीच कमी पडत नाही. माता लक्ष्मी तिथं अखंड वास करत असते. म्हणून आपल्याला सत्यनारायण पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्ही कर्जबाजारी आहात तरी तुम्ही ही सेवा करू शकता. तर ही पूजा कोणी करू शकतं, तर स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणी करू शकतं सहज. तर तुम्हाला अशी पूजा दर महिन्याच्या पौर्णिमेला करायचीच आहे. तर आपल्या स्वामींच्या केंद्रानुसार ही पूजा आहे, तर तुम्ही नक्की करा. तर तुम्हाला आता समजलं असेल. आणि जरी काही शंका असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच होता. अतिशय
महत्त्वाची माहिती होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.